मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूअर असाल तर तुम्हाला आठवत असेल नवी मुंबई महानगरपालिकेची म्हणजेच NMMCची सरळ सेवा भरती 2025-26ची जाहिरात काही महिन्यापूर्वी आली होती. त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला होता. अनेक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले, पण काही तांत्रिक अडचणींमुळे सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा कागदपत्रांच्या अभावी अनेक उमेदवारांना वेळेत अर्ज करता आलेला नाहीये. जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी हा एक गोल्डन चान्स म्हणजे सुवर्ण संधी चालून आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेने नुकताच प्रसिद्ध केलेल्या एका महत्त्वाच्या सूचनापत्राबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात मी काही महत्त्वाच्या टिप्स आणि भविष्यातील संधीबद्दलही सांगणार आहे. मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेने 27 मार्च 2026 रोजी हे अधिकृत सूचनापत्र जारी केलेले आहे. हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, तिथे मी तुम्हाला सेंड केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. ते जॉईन करा ग्रुप. ॲज वेल ॲज डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे तुम्ही आर्टिकल रीड करू शकता. आता या पत्रानुसार गट अ, गट ब आणि गट क च्या रिक्त पदांवर जी भरती होणार होती त्याच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सुरुवातीला या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 मार्च 2026 होती, पण आता प्रशासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा लिंक ओपन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवीन तारखाच्या नीट नोंद करून घ्या. तुम्ही आता 1 एप्रिल 2026 पासून ते 15 एप्रिल 2026 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नव्याने अर्ज सादर करू शकता. म्हणजे 15 दिवसाचा आता नवीन कालावधी तुम्हाला देण्यात येत आहे. ज्यांनी आधीच अर्ज आणि फी भरली आहे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची बिलकुलही गरज नाही आहे, पण ज्यांचा अर्ज भरायचा राहिला होता त्यांच्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. परिपत्रकात अगदी स्पष्टपणे नमूद केलेले आहे की 15 एप्रिलच्या मुदतीनंतर जर कोणी परीक्षा शुल्क भरण्याचा प्रयत्न केला तर तो अर्ज अवैध मानला जाईल. त्यामुळे तुमचे शुल्कही परत केले जाणार नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसाची किंवा तासाची वाट अजिबात बघू नका. 1 एप्रिलला लिंक ओपन झाली की लवकरात लवकर आपला अर्ज आणि फी भरून मोकळे व्हा. तसेच 14 डिसेंबर 2025 आणि 19 जानेवारी 2026 रोजी आलेल्या मूळ जाहिरातीतील वयाची अट, शैक्षणिक पात्रता आणि इतर कोणतेही नियम बदललेले नाही आहेत. ते तसेच राहणार आहेत आणि तसेच राहतील, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळवणे म्हणजे एक अत्यंत सुरक्षित आणि उत्तम करिअरची संधी आहे. गट अ ते गट क पर्यंतच्या या जागा असल्याने पगार आणि स्थैर्य दोन्ही खूप चांगले असते. आता पुढे काय करायचं आहे, जर तुमची कोणतीही कागदपत्रे उदाहरणार्थ नॉन क्रिमिलियर, जातीचा दाखला, डोमासाईल हे काढायचे बाकी असतील तर ते लगेचच तयार ठेवा. अभ्यासाची गती वाढवा. अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे, याचा अर्थ परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यासाला थोडा जास्तीचा वेळ मिळालेला आहे. या वेळेचा सदुपयोग करा. सिलेबस आणि PYQs पुन्हा एकदा तपासा आणि रिव्हिजनवर भर द्या. मॉक टेस्टकडे लक्ष द्या. जे विद्यार्थी आधीपासूनच तयारी करत आहेत त्यांनी आता जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. ही मुदतवाढ म्हणजे निसर्गाने तुम्हाला दिलेली दुसरी संधी आहे, ही हातातून जाऊ देऊ नका. तर मित्रांनो, ही होती NMMC भरतीच्या मुदतवाढीची अत्यंत महत्त्वाची अपडेट. या भरती प्रक्रियेचा फॉर्म कसा भरायचा किंवा अभ्यासाची रणनीती काय असावी याबद्दल तुम्हाला वेगळा व्हिडिओ हवा असेल तर मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व गरजू आणि अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनाही या संधीचा फायदा घेता येईल. अशाच नोकरीच्या नवीन अपडेटसाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तेव्हाच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.